नमस्कार मित्रांनो, मी विशाल पारधी आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे बिग ग्लोरी एच मराठीमध्ये. तर नागपूर सिटीचा पेपर झाला आहे आणि पेपरचा लेवल थोडंसं चांगला आला होता, जसं दरवर्षीप्रमाणे येते, पण ह्या वर्षी थोडं चांगलं आलं होतं. ठीक आहे. तर मुलांना आता थोडंसं हे झालं आहे की जी कट ऑफ आहे, फायनल कट ऑफ कुठपर्यंत जाईल, कारण की पेपर थोडासा लेवलचा आला होता. ठीक आहे. तर आपण सगळ्या गोष्टीचं कंपॅरिझन करणार आहोत. आपण मागच्या वर्षीच्या जागा, ह्या वर्षीच्या जागा, मागच्या वर्षीचं फायनल कट ऑफ, ह्या वर्षीचं किती जाईल ते बघू आपण, आणि पेपरचा पण कंपॅरिझन करणार आहोत, आणि आपण पूर्ण कंपॅरिझन ॲनालिसिस करणार आहोत, आणि फिजिकलचा कट ऑफ किती गेला, त्याचा काय परिणाम होऊ शकते, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एकंदरीत आपण एक अप्रॉक्सिमेट कट ऑफ सांगणार आहोत. ठीक आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टीचं ॲनालिसिस करणार आहोत. इथं असं सांगत नाही मी की एवढीच कट ऑफ जाईल तेवढीच कट ऑफ जाईल, एक आपण डिस्कशन करून ह्या गोष्टीवर जाणार आहोत. ठीक आहे. तर आपण अगोदर बघू की मागच्या वर्षी जागा किती होत्या. ठीक आहे. मागच्या वर्षी एकंदरीत जागा होत्या 347. ठीक आहे. आणि ह्या वर्षी आहेत 595, म्हणजे नियर अबाउट प्लस 250 जागा झाल्या आहेत, 250 जागा वाढल्या. ठीक आहे. पण याचा परिणाम काय होईल का बघा. आता कोणकोणत्या कॅटेगरीत जागा वाढल्या ते समजून घ्या. SC कॅटेगरीमध्ये मागच्या वर्षी 19 जागा होत्या फक्त, आणि तेच SC कॅटेगरीमध्ये ह्या वर्षी 77 जागा आहेत, म्हणजे भरपूर जागा वाढल्या आहेत. बरोबर. त्याचप्रमाणे ST कॅटेगरी इथं 18 जागा होत्या, आणि यावर्षी जर बघितलं आपण तर त्या जागा 42 झाल्या आहेत, म्हणजे इथंही जागा वाढल्यात आणि इथंही जागा वाढल्यात. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण. त्याच्यानंतर VGA इथं फक्त 8 जागा होत्या, आणि यावर्षी किती जागा आहेत बघू आपण. यावर्षीच्या भरतीमध्ये आहेत VGAला 18 जागा, म्हणजे इथेही जागा वाढल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर NTBकडे वळलो आपण. इथं फक्त 7 जागा आहेत. किती जागा आहेत? 7 जागा. पण त्याच ठिकाणी NTBला ह्या वर्षी 15 जागा आहेत, म्हणजे इथेही जागेची वाढ झाली. ठीक आहे. त्यानंतर NTCला 11 जागा होत्या, आणि ह्या वर्षी ते 11च्या जागा वाढून 21 झाल्या, म्हणजे इथेही जागांची वाढ झाली. ठीक आहे. नेक्स्ट बघू NTDमध्ये 21 जागा होत्या, पण इथं ह्या वर्षी जागा कमी झाल्यात, 21च्या 12 झाल्यात, म्हणजे इथं जागा कमी झाल्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर विमाप्र जर बघितलं आपण, इथं फक्त एकच जागा होती. ठीक आहे. SBCला फक्त एक जागा होती, पण त्या वाढून किती झाल्यात? 12 झाल्यात, म्हणजे इथं जागा वाढल्या. खतरनाक वाढ जी झाली आहे ती इथं झाली आहे OBCमध्ये, इमावामध्ये. मागच्या वेळेस फक्त 17 जागा होत्या. किती? फक्त 17. ह्या वेळेस ते वाढून किती झाल्यात? 113. नियर अबाउट जवळपास पकडलं तर किती? 94 जागा वाढल्यात. नियर अबाउट 94 जागा. बरोबर. 94 अप्रॉक्सिमेट 100 पकडलं तरी चालेल. ठीक आहे. जवळपास 100 जागा वाढल्यात, म्हणजे इथं भयानक वाढ झाली आहे. कशात? OBCमध्ये. त्याच्यानंतर SEBC बघू आपण. SEBCमध्ये 38 जागा वाढल्या. ठीक आहे. तर SEBCमध्ये इथं बघू 59 जागा, म्हणजे इथेही वाढ झाली आहे. त्यानंतर इथं बघितलं EWSमध्ये, इथे 38 जागा होत्या मागच्या वर्षी, आणि ह्या वर्षी 59 जागा, म्हणजे इथेही जागा वाढल्यात. आता ओपनचा खेळ बघू आपण. ओपनमध्ये मागच्या वर्षी होत्या 169 जागा, आणि ह्या वर्षी जागा किती आहेत? 167, म्हणजे नियर अबाउट 2 जागा कमी झाल्या, म्हणजे तेवढंच समजू आपण. ठीक आहे. म्हणजे ॲज इट इज जागा आहेत कशात? ओपनमध्ये. पण बाकी ठिकाणी जसं SC ST, त्याच्यानंतर OBC तर भयानक वाढ झाली आहे. ह्या ठिकाणी जागा वाढल्याने जे फायनल कट ऑफ आहे त्याच्यावर काही परिणाम होईल की नाही याचा आपण इथं ॲनालिसिस करणार आहोत. ठीक आहे. आता परिणाम कधी होते ते समजून घ्या. आता याच्या अगोदर पण नागपूर जो ग्रामीण आहे तिथं पण जागा वाढल्या होत्या. ठीक आहे. तिथं फिजिकलला पोरांनी चांगल्या मारल्या, पण पेपर सोपी आला होता, त्या कारणाने फायनल कट ऑफ जरी जागा वाढल्या होत्या तरी मागच्या वर्षीपेक्षा जास्त गेली. पण ह्या वर्षीचा जो नागपूर सिटीचा पेपर आहे हा तसा नाही. पेपर चांगल्या लेवलचा आला होता, त्याच्यामुळे कट ऑफवर तेवढा परिणाम पडणार नाही जरी जागा वाढल्या, मला असं वाटतं. ठीक आहे. आता का बरं ते समजून घेऊ आपण. ठीक आहे. हे तर जागेचं आपण समजून घेतलं. त्याच्यानंतर तुम्ही जसं कुठं किती जागा वाढल्या तेही बघू शकता. हां, मी टेबल ठेवलं आहे तुमच्यासमोर. बघा, जसं मुलांच्या जागा आहेत साधारणमध्ये, आणि मुलींच्या जागा आहेत महिलांमध्ये. इथे भरपूर वाढ झाली. इथं 22-23 होते, आणि मागच्या वर्षी काहीतरी 5-6 होते, है ना. म्हणजे इथेही भरपूर वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे बाकीच्या कॅटेगरीला पण सगळं ठिकाणी वाढ झाली आहे चांगल्या प्रकारे. ठीक आहे. आता ह्या वर्षी जो फिजिकल झाला, ठीक आहे, सिटीचं, तिथं कट ऑफ किती गेली आहे? कारण की प्रत्येक ठिकाणी ह्या वर्षी कट ऑफ वाढली आहे फिजिकलची, जरी जागा वाढल्या असत्या, कारण की फिजिकलची तयारी मुलांनी चांगली केली. आता बघा, SC कॅटेगरीमध्ये मुलांची जी कट ऑफ आहे ते 34 गेली,
आणि मुलींची 33. म्हणजे बघा कट ऑफ तंतोतंत सुरू आहे, मुलांची आणि मुलींची कट ऑफ, बरोबर. दोघांमध्ये कॉम्पिटिशन सारखं सुरू आहे, ठीक आहे. इथं स्पोर्टमध्ये 26ची कट ऑफ, प्रोजेक्टमध्ये किती 25ची कट ऑफ प्रकल्पवाल्यांचं, आणि त्याच्यानंतर भूकंपवाल्यांचं 26, एक्स सर्व्हिसमॅनचं 26, त्याच्यानंतर पोलीस पाल्याचं 26 आणि होमगार्डचं 25 कट ऑफ गेलं. तसंच एस टीचं बघितलं तर बघा मुलांची इथं 36 कट ऑफ गेलं, पण मुलींचं मुलांपेक्षा जास्त कट ऑफ गेलं 37. त्याच्यानंतर स्पोर्टवाल्यांचं 27, प्रोजेक्टवाल्यांचं 25, त्याच्यानंतर एक्स सर्व्हिस व्हॅनवाल्यांचं 32, पोलीस पाल्यांचं 26 आणि होमगार्डवाल्यांचं 25, ठीक आहे. आता VG आहे त्यांचं बघा इथं 36 कट ऑफ, इकडे 33 मुलींचं, त्याच्यानंतर स्पोर्टवाल्यांचं 30, त्याच्यानंतर प्रोजेक्टवाल्यांचं 26, त्याच्यानंतर पोलीस पाल्यांचं 25 आणि होमगार्डवाल्यांचं 26 कट ऑफ गेला, ठीक आहे. आता NTBमध्ये जर बघितलं आपण इथं जागा वाढल्यात, पण बघा कॉम्पिटिशन भयानक आहे, त्याच्यामुळे कट ऑफ पण वाढली. इथं बघा किती आहे 38 मुलांची तर 37 मुलींची, बघा तंतोतंत सुरू आहे. आणि 36 स्पोर्टवाल्यांची, 32 प्रोजेक्टवाल्यांची आणि 34 बघा होमगार्डची. म्हणजे जागा वाढल्या तरी कॉम्पिटिशन कमी आहे का? नाही. आता NTCमध्ये विचार करू आपण, बघा NTCचं बघा इथं 36 कट ऑफ मुलांची, 33 मुलींची, 32 स्पोर्टवाल्यांची आणि त्याच्यानंतर प्रोजेक्टवाल्यांची पण 32, त्याच्यानंतर पोलीस पाल्यांची 25 आणि 26 होमगार्डचे, ठीक आहे. आता बघा NTD इथं जागा कमी झाल्या, पण फिजिकल पण थोडंसं कमी झालं, पोरांची कट ऑफ कमी गेली आहे, इथं 26 मुलांची आणि मुलींची 25, ठीक आहे. पण फायनल कट ऑफ जागा कमी झाला आणि कॉम्पिटिशन तर वाढलंच आहे जिकडे तिकडे, त्याच्यामुळे मला वाटते थोडंसं याचा इफेक्ट पडेल, कट ऑफ थोडंसा वरच जाईल. जरी जागा काय म्हणतात फिजिकल कमी झालं तरी मला वाटते की फायनल जे कट ऑफ आहे ते बरीच लागेल, ठीक आहे. त्याच्यानंतर स्पोर्टवाल्यांचं बघितलं तर इथं 30चं कट ऑफ, ठीक आहे. प्रोजेक्टवाल्यांचं 26चं कट ऑफ, ठीक आहे. इथं SBCवाल्यांचं बघा 36, ठीक आहे. त्याच्यानंतर मुलींचंही 36, त्याच्यानंतर स्पोर्टवाल्यांचं 26, प्रोजेक्टवाल्यांचं 26 आणि त्याच्यानंतर होमगार्डवाल्यांचे 26, ठीक आहे. आता सगळ्यात खतरनाक बघा इथं मागच्या वर्षी फक्त 13 किती होते 17 जागा OBCच्या आहे ना, आणि ह्या वर्षी झाल्या 113. तरी कट ऑफ फिजिकलची किती गेली आहे बघा 38 मुलांची आणि 37 मुलींची, बघा म्हणजे किती कॉम्पिटिशन आहे बॉस. त्यानंतर स्पोर्टवाल्यांची 28, प्रोजेक्टवाल्यांची 25, एक्स सर्व्हिसमॅनवाल्यांची 25, त्याच्यानंतर इथं पोलीस पाल्यांचं 28 आणि होमगार्डवाल्यांचं 26, ठीक आहे. SCBCमध्ये थोडं कॉम्पिटिशन कमी आहे, इथं किती आहे 25, मुलींचंही 25, त्याच्यानंतर इकडे 26, ठीक आहे. स्पोर्टवाल्यांचं, प्रोजेक्टवाल्यांचं 28 आणि अर्थक्वेकवाल्यांचं 26. त्याच्यानंतर AWSमध्ये थोडंसं कॉम्पिटिशन कमीच राहते, तर इथं 25 मुलींची आणि मुलांच्या दोघांची कट ऑफ किती गेली आहे 25. सगळ्यात हलका जिथं झाला आहे खतरनाक कट ऑफ गेली आहे ते आहे ओपनमध्ये. बघा मागच्या एवढेच म्हणजे मागच्या वर्षी जेवढ्या जागा होत्या ॲज इट इज जवळपास तेवढ्याच आहेत, 2 जागा कमी झाल्यात फक्त, पण कट ऑफ बघा आभाळाला भिडत आहे. बघा 42 मुलांची कट ऑफ, तर मुली कुठं मागं राहणार आहेत का? त्यांचंही कट ऑफ किती आहे 42. स्पोर्टवाल्यांची 40, त्याच्यानंतर प्रोजेक्टवाल्यांची 38, त्याच्यानंतर अर्थक्वेकवाल्यांची किती आहे 28, एक्स सर्व्हिसमॅनवाल्यांची 37, त्याच्यानंतर अंशकालीन जे पदवीधर आहेत त्यांची 30, त्याच्यानंतर पोलीस पाल्यांची 32 आणि 38 कोणाचं होमगार्डचं. म्हणजे बघा इथं कॉम्पिटिशन किती भयानक आहे इथं ओपनमध्ये. तर हे कशासाठी घेतलं मी की याच्यावरून आपण अंदाजा लावू शकतो की मुलांनी किती मेहनत घेतली आणि किती कॉम्पिटिशन वाढलं आहे. जर इथे एवढं कॉम्पिटिशन वाढलं आहे तर साहजिकच पेपर जरी लेवलचा आला असेल तरी थोडं बहुत कॉम्पिटिशन असणारच ना, ठीक आहे. जागा जरी वाढल्या आहेत तर आता आपण थोडंसं समजून घेऊ समोरच्या गोष्टी. आता समोरच्या गोष्टीमध्ये समजून घेऊ आपण की मागच्या वर्षी जी आहे फायनल कट ऑफ किती गेली होती. आता बघा SCG जी फायनल कट ऑफ होती मागच्या वर्षीची ते 125वर गेली होती, मुलींची 113, ठीक आहे. त्याच्यानंतर स्पोर्टवाल्यांचं 114, प्रोजेक्टवाल्यांचं 116, एक्सवाल्यांचं एक्स सर्व्हिसमॅनवाल्यांचं 98 आणि पोलीस पाल्ले आहेत त्यांच्या 102 आणि होमगार्डचं 114. हे SC कॅटेगरीचं झालं मागच्या वर्षीचं. इथं 125 STवाल्यांचं, मुलींचं कितीचं हे तर जनरलचं झालं म्हणजे मुलांचं 125, ठीक आहे. मुलींचं 117वर कट ऑफ गेलं होतं, स्पोर्टवाल्यांचं 108, 96, प्रोजेक्टवाल्यांचं इकडे एक्स सर्व्हिसमॅनवाल्यांचं 80, त्याच्यानंतर इकडे किती आहे पोलीस पाल्यांचं 106 आणि होमगार्डचं 107 गेलं होतं, ठीक आहे. त्यानंतर इथं जर बघितलं आपण तर बघा इथं VGAमध्ये जागा जास्त नव्हत्या, पण बघा 132 गेली होती आणि मुलींची 117, ठीक आहे. आणि ऑर्फनच्या जागा म्हणजे अनाथवाल्यांची 1 जागा होती त्याच्या 121वर गेलं होतं, ठीक आहे. NTBचं बघा जागा कमी होत्या तरी 132
आणि 119 मुलीचं, ठीक आहे. आणि एक सर्व्हिसमॅनवाल्याचं 84. त्याचप्रमाणे NTC मध्ये बघा किती, 130 मुलांचं, 110 मुलींचं, 119 स्पोर्टवाल्यांचं, प्रोजेक्टवाल्यांचं 126 कट ऑफ आणि एक सर्व्हिसवाल्यांचं 103 आणि 129 कशाचं, होमगार्डवाल्यांचं गेलं होतं. आता NTD मध्ये बघू आपण. NTD मध्ये जागा जास्त होत्या, मागच्या वर्षी जागा जास्त होत्या तरी 133 कट ऑफ गेलं होतं. मुलींचं 117, 122 स्पोर्टवाल्यांचं, 130 कशाचं होतं, प्रोजेक्टवाल्यांचं होतं, 99 एक सर्व्हिसमॅन, ठीक आहे. पोलीस पाल्यांचं 102, 128 कशाचं, होमगार्डवाल्यांचं, ठीक आहे. एकच जागा होती SBCची तरी तिथं 129 वर कट ऑफ गेली होती, ठीक आहे. आता OBC बघा. OBCच्या मोजक्या जागा होत्या, मोजक्या जागा 17 जागा होत्या फक्त, तरी कट ऑफ 133, ठीक आहे. जागा कमी आहे तर कट ऑफ तर जास्त जाणार आहे. आणि मुलींची कट ऑफ 121, बरोबर आहे. आता 17 जागा होत्या, कमी जागा होत्या तरी एवढी कट ऑफ गेली. आता बघा इथं 123 स्पोर्टवाल्यांची, प्रोजेक्टवाल्यांची 127, त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅनवाल्यांची 101, 101 पोलीस पाल्य, त्याच्यानंतर होमगार्डवाल्यांची 128 आणि इथं आणखीन OBCची एक रिझर्व्ह जागा होती ऑर्फनमध्ये, अनाथमध्ये, ती 111 वर गेली, ठीक आहे. आता ACBC मध्ये बघा किती, 131 मुलींची, 115, 118 स्पोर्टवाल्यांचं, 127 कशाचं, प्रोजेक्टवाल्यांचं, अर्थविकवाल्यांचं पण 127, 88 एक सर्व्हिसमॅनवाल्यांचं, त्याच्यानंतर 93 पोलीस पाल्यांचं, 125 कशाचं, होमगार्डचं, ठीक आहे. त्याच्यानंतर EWS मध्ये बघा 123 गेलं होतं आणि मुलींची कट ऑफ किती गेली होती, फक्त 98, ठीक आहे. आणि पेपर व्यवस्थित होता मागच्या वर्षीचा, आपण तेही बघणार आहोत. त्यानंतर बघा इथं बॉस 111 कशाचं, स्पोर्ट्सचं, त्याच्यानंतर 103 कशाचं, प्रोजेक्टवाल्यांचं, उसके बाद भाई 117 भूकंपवाल्यांचं, 82 एक सर्व्हिसमॅनवाल्यांचं, 102 पोलीस पाल्य आणि त्याच्यानंतर 122 होमगार्डवाल्यांचं, ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त जो कॉम्पिटिशन असते तो ओपनमध्ये, ते 134 गेलं होतं त्यांचं कट ऑफ मुलांच्या आणि 121 मुलींचं कट ऑफ, ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर 123 कशाचं गेलं होतं, हा स्पोर्टवाल्यांचं, 130 बघा प्रोजेक्टवाल्यांचं, त्याच्यानंतर भूकंपवाल्यांचे 132 कारण की जागा कमी होत्या, एक सर्व्हिसमॅनवाल्यांचं किती, 104 एक सर्व्हिसमॅन, त्याच्यानंतर 107 पोलीस पाल्य आणि हे काय आहे, होमगार्डच्या जागा कमी होत्या तरी 130. म्हणजे हे मागच्या वर्षीचं आहे, ज्यावेळेस पेपर जो आहे तो व्यवस्थित आला होता. आता आपण मागच्या वर्षीचं हे झालं. आतापर्यंत आपण कट ऑफचे ॲनालिसिस करत होतो की किती आहे, ठीक आहे. हे मागच्या वर्षीची कट ऑफ मी तुम्हाला दाखवली, एवढी लागली होती. आता मागच्या वर्षीचा जो पेपर होता तो तुमच्या समोर सादर करत आहे मी. हा मागच्या वर्षीचा पेपर थोडासा बघायचा आहे. आता मला तुम्हाला सांगायचं काय ते बघा. जसे हे प्रश्न आले होते, जे आपण जर मॅथमॅटिक्सचे जे प्रश्न घेतले हे दिसत जर तुम्हाला आहेत, हे व्यवस्थित प्रश्न आहेत, ठीक आहे, चांगल्या लेवलचे आहेत. जसं 8 कारागीर 12 दिवसात 480 वस्तू बनवून तयार करू शकतात, तर 10 कारागीर 350 वस्तू किती दिवसात बनवू शकतील. म्हणजे प्रश्न थोडे व्यवस्थित आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर मराठीचे पण प्रश्न व्यवस्थित आहेत, ठीक आहे. आता बघा इथं जे आहेत रिझनिंगचे पण प्रश्न व्यवस्थित आहेत, काय टेन्शन नाही. मॅक्झिमम असं वाटते की वन लाईनर आहेत, ठीक आहे. आता जसं इथं मधामधात जसं GKचे प्रश्न टाकलेत त्यांनी, ठीक आहे. जसं बुल्स आणि बियर्स ह्या संज्ञा कशाशी संबंधित आहेत, तर हे कसे आहेत, वन लाईनर क्वेश्चन आहेत GKचे. इथं बघा हाय वन लाईनर प्रश्न आहे, तर इथं प्रॉब्लेम जात नाही मुलांना, ठीक आहे. इथं प्रॉब्लेम चाललाय का, नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित पेपर वाटला मागच्या वर्षी. इथेही बघितलं तुम्ही तर सगळं व्यवस्थित दिसत आहे, ठीक आहे. हा सगळं मागच्या वर्षीचा पेपर आहे तुमच्यासमोर. इथेही बघा मॅथ पण व्यवस्थित आलं आहे. त्याच्यानंतर इथं जर बघितलं तुम्ही तर हे पदावली वगैरे पण आहे, ते सगळं व्यवस्थित आलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मराठी पण व्यवस्थित होतं, ठीक आहे. आता इथं काही काही रिझनिंग आहेत ते पण व्यवस्थित आहेत. आणि हे बघा जर GK वगैरे आहेत, हे GKचे प्रश्न वन लाईनर होते मॅक्झिमम, त्याच्यामुळे तेवढं काही प्रॉब्लेम गेलं नाही मागच्या वेळेस, ठीक आहे. आता इथेही बघा सगळं तुम्हाला व्यवस्थित वन लाईनर, मॅक्झिमम तुम्हाला वन लाईनर, ऑलमोस्ट सगळे GKचे जे प्रश्न आहेत ते वन लाईनर होते, ठीक आहे. सगळेचे सगळे हे तुमच्यासमोर मागच्या वर्षीचा पेपर मी सादर केला आहे, ठीक आहे. हे बघा रिझनिंग वगैरे किंवा मराठीचे जे प्रश्न आहेत ते व्यवस्थित होते, ठीक आहे. त्याच्यामुळे तेवढं लेवलचा पेपर मागच्या वर्षीचा नव्हता, ठीक आहे. पेपर होता पण ती जी लेवल होती तेवढं नव्हतं, म्हणजे आपण साधारण पेपर म्हणू शकतो. इथं बघा इथेही प्रश्न तुम्हाला तसेच दिसतील, ठीक आहे. इथेही बघा वन लाईनर, पूर्ण GKचे वन लाईनर प्रश्न, इथं पूर्ण वन लाईनर प्रश्न दिसत आहेत,
पूर्ण जे टोटल आहे ते वन लाईनर प्रश्न आहे. ठीक आहे. इथे बघा हा तर प्रश्न जसा तसा ह्या वर्षी पण आला होता, तर इथेही बघा तर तुम्हाला वन लाईनर प्रश्न दिसतील. काही काही आहेत जे थोडेसे कन्फ्यूज वाले आहेत. ठीक आहे. पण ऑलमोस्ट चांगला पेपर होता आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे. पण इथेही बघा सगळं व्यवस्थित पूर्ण वन लाईनर क्वेश्चन्स आहेत. इथं बघा जीकेचे तर पूर्ण वन लाईनर, इथं काही कोणाला प्रॉब्लेम नाही गेली होती. पण हा मी तुम्हाला सादर करत आहे आता तुमच्यासमोर ह्या वर्षीचा पेपर. हा बघा हा ह्या वर्षीचा पेपर आहे. ठीक आहे. नागपूर सिटीचा, नागपूर शहर पोलीस. ठीक आहे. आणि सेट दिलं असेल एवाला. ठीक आहे. ह्या वर्षीचा पेपर आहे. ठीक आहे. आता इथं बघा इथं काय वाट लागली आहे बॉस, इथं कशी वाट लागली आहे ते बघा. इथं वाट लागली आहे इथं जसे हे प्रश्न आले. ठीक आहे. तर हे मोठे मोठे प्रश्न आहेत ना, बघा इथं मोठे मोठे प्रश्न आहेत. तर पोरं जोपर्यंत वाचतील वन लाईनर क्वेश्चन्स आहेत का नाही. ठीक आहे. मोठे मोठे प्रश्न आहेत. तर इथं क्वेश्चन वाचण्यात जीकेचे प्रश्न वाचण्यात मुलांना वेळ गेला. जसं हा एक प्रश्न आहे, इथे मुलांना वेळ गेली, प्रश्न वाचण्यात मुलांचं वेळ गेलं. ठीक आहे. जिथं जीकेचे प्रश्न काही वेळात आपण ड्युरेशन देतो, 10 मिनिटात झाले पाहिजेत, 5 मिनिटात झाले पाहिजेत, है ना, टिक करून झाले पाहिजेत, 10 मिनिटात खूप झालं 10 मिनिटात. पण इथं वाचण्यात भरपूर वेळ गेला. जसं हा एक जोड्या लावायचा प्रश्न आहे, म्हणजे माणूस पहिले जोड्या लावून मग क्वेश्चन टिक करण. ठीक आहे. मग त्याच्यानंतर प्रश्न असे विचारले होते, 2 ऑप्शन होते ए बी, त्याच्यावरून आपल्याला सिलेक्ट करायचं होतं. तर असे थोडेसे मोठे प्रश्न म्हणू शकतो ज्याला, जिथं वाचन खूप होतं. म्हणजे जसं MPSC मध्ये विचारतात, कसे विचारतात MPSC मध्ये जसं विचारतात तशा टाईपचे प्रश्न आले होते. याच्यामुळे काय झालं, मुलांचं भरपूर वेळ गेलं जीके मध्ये. ठीक आहे. आणि प्रश्नही असे होते की थोडेसे डीप विचारले होते. हां. ठीक आहे. आता जसं हे प्रश्न बघा पूर्ण. ठीक आहे. हे प्रश्न थोडेसे जसं हे जोड्या लावा किंवा पर्याय जे दिलेत, जोड्या लावा नाही, जे पर्याय दिलेत ऑप्शन, म्हणजे 4 ऑप्शन आहेत, मग तिथून विचार करा. मग इथून थोडासा प्रॉब्लेम जाते मुलांना. ठीक आहे. तर प्रॉब्लेम गेलंच आहे. काही काही असे प्रश्न होते. आता बघा हे जसं रिजनिंगचे काही काही प्रश्न आहेत, पोरांनी गोला मारून ठेवला त्याच्यावर, हे थोडेसे त्यांना अवघड वाटले असतील. ठीक आहे. तर थोडेसे आता जसा हा प्रश्न आला जीकेचा प्रश्न, हा बघा हा जीकेचा प्रश्न जसं MPSC मध्ये विचारतात तसं विचारलाय. बरोबर आहे. म्हणजे 3 आपल्याला हे दिलेत आणि त्याच्यावर नंतर विचारला ए बरोबर आहे की बी बरोबर आहे की सी की तिन्ही बरोबर आहेत, है ना. तर अशा टाईपचे प्रश्न MPSC पॅटर्न सारखा प्रश्न विचारले होते. ठीक आहे. त्याच्यामुळे पोरांचं थोडंसं गोंधळ उडलं ह्या गोष्टीमुळे. ह्या वर्षीचा हा प्रश्न पत्रिका आहे तुमच्यासमोर. तर तुम्ही अंदाजा लावू शकता की काय झालं असेल. त्याच्यामुळे पोरांचं थोडंसं पेपर बिघडलं, काही काही पोरांचं पेपर बिघडलं. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण अंदाजा लावू शकतो की, आणि रिजनिंगचं पण तसंच होतं. आता बघा रिजनिंगचं एखादा प्रश्न मी तुम्हाला दाखवतो की तिथं थोडंसं हे केलं होतं, है ना. जसं इथं आहे का, इथं असेल समोर. ठीक आहे. हे इथं वगैरे असेल की कॅल्क्युलेटिव्ह होतं थोडंसं. ठीक आहे. थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह, मॅथमॅटिक्सचे पण प्रश्न तसेच कॅल्क्युलेटिव्ह होते. थोडंसं मॅथ पण चांगल्या लेवलचं आलं होतं ह्यावेळेस. ठीक आहे. मॅथ पण चांगल्या लेवलचं आलं होतं. ठीक आहे. त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम झालं. ठीक आहे. थोडंसं प्रॉब्लेम झाला पोरांचा. मॅक्झिमम प्रॉब्लेम तर जीकेमध्ये झालं बॉस. ठीक आहे. जीकेमध्ये मॅक्झिमम प्रॉब्लेम झालं मुलांचा. जसं हे अशा टाईपचे जे प्रश्न आले होते, हे कशाचे, रिजनिंगचे म्हणत आहे मी. इथं पूर्ण 4ही ऑप्शन वाचा, मग नंतर कोणता बरोबर आहे ते बघा. तर इथेही मुलांचा भरपूर वेळ गेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे पोरांना असं वाटते की वेळ पुरलं नाही किंवा वेळ कमी केला. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता असं वाटते की पेपर जो आहे थोडासा चांगल्या लेवलचा होता. त्याच्यामुळे कट ऑफ जे आहे ते मला वाटते जाणार, पण तेवढी जाणार नाही. आता जाईल किती जाईल बघा. मी हे होऊ शकते असं सांगत आहे, होणारच असं नाही म्हणत आहे बॉस. नाहीतर काय होत आहे, मुलं एकदम अंगावर घेऊन घेतात, एकदम जीवाला लावून हृदयाला लावून घेऊन घेतात. यार सरांनी मास्तरनी तर हे सांगितलं होतं, एवढं आलं नाही, मग मास्तर मूर्ख आहे का, याला समजत नाही का. मग करा, कमेंट करा, काहीही कमेंट करा, पण त्याच्या मागचं लॉजिक, एवढं सगळं मी तुम्हाला निष्कर्ष सांगितलं, त्याच्या मागचं काही लॉजिक तर असेल ना, जेणेकरून मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. मी आता सगळ्या गोष्टी सांगितल्यात. मागच्या वर्षीचा पेपर घेऊन आलो आहे मी, ह्या वर्षीचा पेपर घेऊन आलो आहे, मागच्या वर्षीचे कट ऑफ, ह्या वर्षीचे फिजिकलचे कट ऑफ, ह्या सगळ्याचा एक तर्क जुळवून आपण एका एक्सपेक्टेड जे कट ऑफ आहे तिथपर्यंत गेलो बॉस. ठीक आहे. तर याच्यावर जर तुम्हाला काय वाटते तुम्ही टिप्पणी देऊ शकता तुमची, असं मी काही म्हणत नाही की तुमची काय आहे त्याच्यावर मग तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. तर मला ह्या सगळ्या गोष्टीवरून वाटते की तेवढं कट ऑफ जाणार नाही जेवढं आपल्याला वाटते. ठीक आहे. तर जाणार किती आता, कारण की जागाही थोड्याशा चांगल्या आहेत.
तर मला असं वाटते की मॅथ आणि जी के आणि थोडंसं रिजनिंग व्यवस्थित होतं, चांगल्या लेवलचं पेपर आलं होतं, तर मला वाटते की व्यवस्थित कट ऑफ जाईल. तर आता किती जाईल ते बघा. मी एक अंदाजे कट ऑफ तुमच्या समोर हजर केलं आहे. जरुरी नाही की हीच येईल, पण याचा जवळपास येऊ शकते बॉस, कारण की भरपूर ठिकाणी जागा वाढल्या. ठीक आहे, आता बघा SCच्या जागा वाढल्यात 77 जागा, आणि कट ऑफचा विचार जर केला तर 120 पर्यंत जाऊ शकते. आता कसं विचार केला मी, एका बंद्याने जर एका मुलाने विचार केला की 40 घेतलं, फिजिकल आहे, 40ची फिजिकल आहे बॉस, ठीक आहे, आणि पेपरचा जो चांगला लेवल आहे, पेपर चांगल्या लेवलचा आला होता, तर त्याने 80 जरी घेतले तर 80 पण भरपूर मार्क आहेत ह्या पेपरमध्ये. जर विचार केला तर हे किती होतील बॉस, 120 होतील ना, होतील 120. तर ह्या प्रकारे मी विचार केला आहे आणि त्या प्रकारे मी ही एक टेबल तुमच्यासमोर आणला आहे. तर मला असं वाटते की जनरलचा जो कटअप आहे मुलांचा SC कॅटेगरीमध्ये 120 पर्यंत जाऊ शकते. हां, याच्या कमी पण होऊ शकते, असं नाही म्हणत आहे, कमी होऊ शकते असं नाही म्हणत आहे, पण जास्त तर जाणार नाही मला असं वाटतं. ठीक आहे, हे माझं एक मत आहे, मी जे तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, त्यानंतर मुलींचे 105 पर्यंत जाऊ शकते. हां, स्पोर्टवाल्यांचे 110 पर्यंत, प्रोजेक्टवाल्यांचं पण 110. त्याच्यानंतर जे आपले काय भूकंपग्रस्त असतात त्यांचं 110. एक्स सर्व्हिसमॅनवाल्यांचं तेवढं जाणार नाही, 85 पर्यंत जाईल तर जाईल तो. आणि पदवीधर जे असतात अंशकालीन त्यांच्या 105 पर्यंत, पोलीस पाल्यांच्या 100 पर्यंत आणि होमगार्डवाल्यांच्या 115 पर्यंत जाऊ शकते. शक्य लावत आहे मी प्रत्येक गोष्टीला. ठीक आहे, हां, पण काही मुलांचं असते की माझं नाही झालं तर मी काही करीन, मी काही म्हणेन, मग शिव्या पण देईन. ठीक आहे, तुम्हाला द्यायच्या द्या, पण माझं जे एक मत आहे, माझं जो अवलोकन आहे तो मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे बॉस, तर इथं बघा ST वाल्यांचं 120 जाऊ शकते, मुलांचं सांगत आहे बॉस. ठीक आहे, आणि मुलींचं 110 पर्यंत, स्पोर्टवाल्यांचं 110 पर्यंत, प्रोजेक्टवाल्यांचं 95, त्याच्यानंतर अर्थक्विक जे आहेत भूकंपग्रस्त त्यांचं 100, एक्स सर्व्हिसमॅनचं 80, त्याच्यानंतर पदवीधरवाल्यांचं 100, पोलीस पाल्यांच्या 100 आणि होमगार्डच्या 110 पर्यंत जाऊ शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर VGA मध्ये इथं जागा वाढल्यात ह्यावेळेस, तर 125 मुलांचं, 115 मुलींचं जाऊ शकते आणि 110 काय म्हणतात स्पोर्टवाल्यांचं. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तांचं 105. हां, त्याच्यानंतर एक्सवाल्यांचं, एक्स सर्व्हिसमॅनवाल्यांचं 85, पदवीधरच्या 100, पोलीस पाल्यांच्या 110 आणि होमगार्डच्या 120 पर्यंत जाऊ शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर NTB चे 120 पर्यंत जाऊ शकते मुलांचं, 110 पर्यंत मुलींचं कट ऑफ जाऊ शकते, 105 स्पोर्टवाल्यांचं जाऊ शकते, 100 प्रोजेक्टवाल्यांचं. ठीक आहे, 80 एक्स सर्व्हिसमॅन आणि 95 पदवीधर. ठीक आहे, पोलीस पाल्याच्या जागा नव्हत्या आणि होमगार्डचे 115 पर्यंत जाऊ शकते बॉस. ठीक आहे, त्यानंतर जे NTC आहेत त्यांचे 125 आणि 100 जाऊ शकते मुलींचं, 110 स्पोर्टवाल्यांचं, 105 जो आहे प्रोजेक्टवाल्यांचं जाऊ शकते. त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनचं 90 पर्यंत जाऊ शकते. त्याच्यानंतर पदवीधर अंशकालीन आहेत त्यांच्या 100 पर्यंत आणि पोलीस पाल्याचे 105 आणि होमगार्डच्या 125, कारण की इथं कॉम्पिटिशन असतं. ठीक आहे, त्यानंतर इथं जागा कमी झाल्यात, NTDच्या जागा झाल्यात कमी, त्याच्यामुळे इथं कट ऑफ थोडीशी चांगली जाऊ शकते. तर फक्त कट ऑफ मी काय म्हटलं, एक काहीतरी 28 पर्यंत गेली होती, 27-28 पर्यंत, 29 मे बी. ठीक आहे, तरी पण मला असं कुठंतरी वाटत आहे की हा जागा अर्ध्याच झाल्यात ना. मागच्या वर्षी 21 होत्या, ह्या वर्षी 12 राहिल्यात. तर मला कुठंतरी वाटते, कारण की NTDमध्ये असंही कॉम्पिटिशन असते, तर 130 पर्यंत मुलांची जाऊ शकते, 120 पर्यंत मुलींची होऊ शकते, याच्यापेक्षा कमी होईल मला असं वाटते. पण मी एक अप्रॉक्सिमेट सांगत आहे. स्पोर्ट्सचं 115 पर्यंत, प्रोजेक्टवाल्यांचं 125, त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनचं 100, त्याच्यानंतर पदवीधरचं 105, यांचं जागा नव्हतीच. ठीक आहे, पोलीस पाल्याची आणि जे होमगार्ड आहेत त्यांचे 125 पर्यंत जाऊ शकते. ठीक आहे, SBC वाल्यांचं 125 मुलांचं, 115चं मुलींचं कट ऑफ जाऊ शकते, 110 स्पोर्टवाल्यांचं आणि प्रकल्पवाल्यांचं पण 110, 95 एक्स सर्व्हिसमॅनचं जाऊ शकते आणि पदवीधरचं पण 95 आणि 120 जाऊ शकते होमगार्डवाल्यांचं. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं खतरनाक काम झालं, म्हणजे 17वरून गाडी कुठं गेली, 113वर गेली. ठीक आहे, 17वरून गाडी कुठं गेली, 113वर गाडी गेली आहे, बरोबर. तर असं वाटते की काय होईल, कट ऑफ कमी होईल इथं, पण कट ऑफ कमी होणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. कारण की पोरांना भयानक लागले आहेत, वर्दीचा मागे एवढे लागले आहेत की एकापेक्षा एक धुरंधर समोर येतात. ठीक आहे, त्याच्यामुळे कट ऑफ
कमी होईल असं नाही म्हणत आहे. जर पेपर चांगल्या लेवलचा आला असताना हाच कट ऑफ तुम्हाला 130च्या जवळपास भेटला असता, पण पेपरचा लेवल थोडासा व्यवस्थित होता, तर मला वाटतं 125 पर्यंत जाईल किंवा याच्यापेक्षा कमीही होऊ शकते. ठीक आहे, हां हे मी मॅक्झिमम सांगत आहे, इथपर्यंत जाऊ शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर मुलींचं 115 पर्यंत जाईल आणि स्पोर्टवाल्यांचे 115, त्याच्यानंतर प्रोजेक्टवाल्यांचं पण 115, त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅनचं 185, पदवीधरवाल्यांचं 100, त्याच्यानंतर पोलीस पाल्य 100 आणि होमगार्डच्या 120 पर्यंत जाऊ शकते कट ऑफ. त्याच्यानंतर SEBC वाल्यांचं ठीक आहे या 120 पर्यंत जाईल. यांची जागा वाढल्यात, 59 झाल्या आहेत है ना. त्याच्यानंतर मुलींचे 105, त्याच्यानंतर इथं 110, त्याच्यानंतर प्रोजेक्टवाल्यांचे 115, भूकंपवाल्यांचं 120, त्यानंतर एक सर्व्हिसमॅनचं 85 आणि हे 100 जाईल पदवीधरवाल्यांचं जाऊ शकते. ठीक आहे, 90 पोलीस पाल्यांचं आणि त्याच्यानंतर 115 काय होमगार्डवाल्यांचं, कारण की जागा जास्त आहेत ह्यावेळेस, होमगार्डच्या जागा जास्त दिल्या आहेत. ठीक आहे, थोड्याशा व्यवस्थित जागा दिल्यात SEBCला मागच्या वर्षीपेक्षा. ठीक आहे, त्यानंतर EWSमध्ये तशी फिजिकल कमी राहते आणि कॉम्पिटिशनही थोडंसं कमी होऊन जाते. असं म्हणत नाही कॉम्पिटिशन राहत आहे, प्रत्येक कॅटेगरीत त्यांच्या पद्धतीने कॉम्पिटिशन आहे असं नाही म्हणत मी. ठीक आहे, कॉम्पिटिशन आहे प्रत्येक ठिकाणी, पण इथं थोडंसं कॉम्पिटिशन कमी होऊन जाते EWSमध्ये. दरवर्षीचं जर तुम्ही डेटा बघितलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर मला असं वाटते जागा जरी वाढल्या असतील तरी इथं कट ऑफ मुलांची 115 जाऊ शकते आणि मुलींची 95. ठीक आहे, स्पोर्टवाल्यांच्या 110, प्रोजेक्टवाल्यांचे 100, जे भूकंपवाले आहेत त्यांचं 110, 80 जाऊ शकते किंवा याच्यापेक्षा कमी होऊ शकते वेळ पडल्यास. कशाचं, एक सर्व्हिसमॅनवाल्यांचं, त्याच्यानंतर अंशकालीन जे पदवीधर असतात त्यांचं 90, पोलीस पाल्यांचं 100 आणि 115 होमगार्डवाल्यांचं. ठीक आहे, आता बघा मेन कॉम्पिटिशन बॉस इधर. ठीक आहे, हा खतरनाक आहे, स्टार लावला याला, कारण की ॲज इट इज जागा आहेत, 2 जागा कमी झाल्यात, म्हणजे जवळजवळ तेवढ्याच जागा आहेत, मागच्या वर्षी होत्या तेवढ्याच. ठीक आहे, आता जागा तेवढ्याच आहेत पण फिजिकल वाढल्या. फिजिकल मागच्या वर्षीपेक्षा पोरांनी जास्त मारलं इथं. ठीक आहे, 42च्या फिजिकलावर कट ऑफ गेली आहे मुलामुलींची. विचार करा, तर इथं 125 कमीत कमी सांगितलं मी, याच्यापेक्षाही वाढू शकते. ठीक आहे, 125 जे आहे मुलींची 115 पर्यंत जाऊ शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर 115 स्पोर्टवाल्यांचं, 125 कोणाचं, प्रोजेक्टवाल्यांचं जाऊ शकते, 120 भूकंपवाल्यांचं, 105 एक सर्व्हिसमॅनवाल्यांचं. ठीक आहे, हां कारण की इथं जागा जरी जास्त असल्या तरी कॉम्पिटिशन हेल्दी असते इथं. ठीक आहे, 105 अंशकालीन पदवीधर जे असतात त्यांचं, पोलीस पाल्यांचं 105 आणि 120 कशाचं, होमगार्डचं. ठीक आहे, तर हे मी एक एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितली आहे, जरुरी नाही हीच येईल, पण मला वाटते याचा अवतीभोवती कट ऑफ फिरू शकते. हे एक ॲनालिसिस आहे जे आपण सगळ्या गोष्टींचा विचार करून केलं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला किती मार्क आले किंवा काय झालं हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. जर तुमचं सिलेक्शन झालं तर खूप अभिनंदन, मला तेही सांगा. ठीक आहे, तर जर तुम्हाला हा ॲनालिसिसचा व्हिडिओ आवडला असेल तर आपण बाकीचेही ॲनालिसिसचे व्हिडिओ घेऊन, बाकीच्या ठिकाणचे आपण ॲनालिसिसचे व्हिडिओ घेऊन असेच पुन्हा येऊ आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.